प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती कोणी श्रोते नवीन असतील तर त्यांना प्रार्थना करतो, विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या, कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली जगाला अंधारातून प्रकाशाकडे नेत असताना, जगाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेत असताना खूप सुंदर पद्धतीनं समजावतात की अज्ञानामध्ये, अंधारामध्ये जे तुम्ही काही कर्मकांड करताय ते काही उपयोगाचं नाही. हे मी नाही म्हणत आहे. वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, तीर्थव्रत नेम भावे विनसिद्धी वायाची उपाधी करीशी जना. काय म्हटलं? तीर्थ व्रत नेम, अंडरलाईन करा. तुम्ही कितीही तीर्थाटन करा, व्रत वैकल्य करा, नेमधर्म करा, तरीसुद्धा माऊली म्हणतात तीर्थव्रत नेम भावे विनसिद्धी. तुम्ही हे सगळं जरी केलं आणि तुमच्या मनात तो भाव, ती नम्रता, ती सहनशीलता, ती दया, करुणा, विशालता जर नसेल, ते संतांचे दिव्य गुण नसतील, तो भाव नसेल, तर तुम्हाला सिद्धी म्हणजे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. तुम्ही कितीही आयुष्यभर तीर्थाटन केलं, व्रतवैकल्य केलं, नेमधर्म केला, तरीसुद्धा ते व्यर्थच आहे. माऊली म्हणतात तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी करीशी जना. जना म्हणजे जनता, जनार्दना. तू जे हे करतोयस ना, हे फक्त वाया जाणाऱ्या उपाधी म्हणजे उद्योग आहेत. हे मी नाही म्हणत आहे. वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी करीशी जना. का? भावबळे आकळे एरवी ना कळे करतळी आवळे तैसा हरी. माऊली काय म्हणतात? भावबळे, भावाचं जर बळ असेल तर तो परमात्मा, ईश्वर, ते ब्रह्मज्ञान तुम्हाला आकळलं जाईल, समजलं जाईल. भाव म्हणतात ना, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. भावबळे आकळे एरवी ना कळे. भावच नसेल तर तो कळणार नाही आहे. करतळी, आणि भाव असेल तर करतळी आवळे तैसा हरी. करतळी म्हणजे, कर म्हणजे हात आणि तळी म्हणजे तळहात. तळहातावर घेतलेला आवळा जसा दाही दिशेनं दिसतो, तसं माऊली म्हणतात करतळी आवळे तैसा हरी. तसा तुम्हाला दाही दिशेत भरलेला परमात्मा दिसेल. म्हणतात ना की ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. माऊलींनी तो पाहिला आणि त्याच्यानंतर हरिपाठात गायला. काय म्हणतायत माऊली? तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी करीशी जना. भावबळे आकळे एरवी ना कळे करतळी आवळे तैसा हरी. भाव जर चांगला असेल तर करतळी, तळ हातावर घेतलेला आवळा जसा दाही दिशेत दिसतो, तसा हरी तुम्हाला दिसेल. पुढं माऊली म्हणतात, नाहीतर मग तुझी अवस्था अशी होणार की पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन तैसे. तुझे जे हे प्रयत्न आहेत ना, एवढे फोल ठरणार आहेत, एवढे फोल ठरणार आहेत की पारियाचा रवा, पाऱ्याचे कण जमिनीवर सांडले की ते जमीनमय होतात आणि त्याला शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न जसा माणूस करतो, तद्वतच तुझी अवस्था पण तीच आहे. भाव नसेल, भावाची भक्ती नसेल तर काय म्हणतात माऊली की पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन तैसे. आणि म्हणून माऊली म्हणतात, मी असंच सांगत नाही आहे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिदले संपूर्ण माझे हाती. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. आता इथं अंडरलाईन करा, निवृत्ती निर्गुण म्हटले. निवृत्ती रायांना निर्गुण म्हटले का? निर्गुण निराकाराचं सगुण साकार रूप म्हणजे सद्गुरू असतो बाबांनी. आणि तो सगुण साकार रूपात असलेला सद्गुरू म्हणजे निवृत्तीनाथ राया, त्यांचे दादा. त्यांच्यासाठी माऊली म्हणतात की ज्ञानदेव, मी असंच सांगत नाही, असंच व्यर्थ वल्गना करत नाही आहे. तर ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, निर्गुण निराकारानं सगुण साकार रूपात मला दर्शन दिलं निवृत्ती रायांच्या रूपामध्ये.
ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिदले संपूर्ण माझे हाती. आता संपूर्ण या शब्दाखाली अंडरलाईन करा. तुमचं माझं शरीर आहे हे संपणार आहे. मी जन्माला आलो तेव्हा माझा चेहरा दिसत नव्हतं, एवढं बाळसं होतं. पण आज बघा केस सहज मोजता येतील एवढीच राहिले. म्हणजेच याचा अर्थ हे शरीरसुद्धा संपूर्ण नाही आहे. जे संपलं जातं ते कधीच संपूर्ण होत नाही आहे. संपूर्ण काय होतं तर जे कधीच संपू शकत नाही आहे ते संपूर्ण आहे. हे दिसणारं सगळं जग फक्त पूर्ण आहे पण संपूर्ण नाही आहे, कारण ते संपणार आहे. आणि जे संपत नाही ते संपूर्ण असतं. ज्याला नैनम छेदंती शस्त्रांनी, ज्याला शस्त्र काटू शकत नाही, नैनम दहती पावका, ज्याला अग्नी जाळू शकत नाही, न चैन क्लेद यंत्यापो, ज्याला पाणी भिजवू शकत नाही, न शोषयती मारुता, ज्याला हवा सुकवू शकत नाही, असा प्रभू परमात्मा, असा ईश्वर जो कधीच संपू शकत नाही. म्हणून माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिदले संपूर्ण माझे हाती. काय संपूर्ण माझ्या हातात दिलं माऊली म्हणतात तर तो आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्काराने तो परमात्मा म्हणजे ते ब्रह्मज्ञान संपूर्ण आहे ते माझ्या हातात दिलं, जे कधीच संपू शकत नाही. ज्याला शस्त्र काटू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, कुठल्याच वादळाचा त्याच्यावरती परिणाम होत नाही आहे, असं संपूर्ण असणारं ब्रह्मज्ञान मला दिलं. म्हणून माऊली जगाला ओरडून सांगतात की बाबानो, म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत्य कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, जो ब्रह्मज्ञानाचा इशारा, ब्रह्मज्ञानाचं वर्म, ब्रह्मज्ञानाची खून वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींना निवृत्तीनाथ रायांनी दिली, तोच ज्ञानाचा बोध, ज्ञानाचा इशारा, ज्ञानाचं वर्म, ज्ञानाची खून आज संपूर्ण विश्वामध्ये समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी देत आहेत की एकाला जाणा, एकाला माना, एक व्हा. म्हणताय ना मुकाने, हरीची या दासा, हरी दाही दिशा, बाहवे जैसा तैसा हरी एक. किंवा म्हणताय ना मुकाने, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. म्हणताय ना मुकाने, एक देव आहे खरा, माया अटीला पसारा, शरण जावे संत जना, सत्य मानावे निर्गुणा. तोच शुभ संदेश माऊलींनी हरिपाठामध्ये दिला की ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिदले संपूर्ण माझे हाती. मग कधीतरी जिज्ञासा निर्माण करा, कधीतरी तहान निर्माण करा, कधीतरी भूक निर्माण करा, कधीतरी प्रश्न निर्माण करा की कणाकणामध्ये सामावलेली अशी संपूर्ण सत्ता मला जाणायची आहे, मला पाहायचं आहे तो ईश्वर, मला पाहायची आहे ती ज्ञानाची खून, मला घ्यायचं आहे ते ब्रह्मज्ञान. कधीतरी जिज्ञासा निर्माण करा, कधीतरी तहान निर्माण करा, कधीतरी भूक निर्माण करा. आणि ती जर तहान, ती जर भूक निर्माण झाली असेल, ती जर जिज्ञासा निर्माण झाली असेल, तो जर व्हिडिओ ऐकल्यानंतर प्रश्न उपस्थित होत असेल तर तुम्हाला विनंती करतो की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नव्हे तर विश्वाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जा. संपूर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मिशनची सत्संग चालते, तिथे जा. तो ज्ञानाचा बोध, ज्ञानाचा इशारा घ्या, श्रद्धेचा नमस्कार करा. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. नम्र झाल्यानंतर सगळं काय प्राप्त होतं. तुम्ही नम्र व्हा आणि त्या सद्गुरूला शरण जा. व्याप्त असणारा प्राप्त करून आपला यहलोक आणि परलोक सोयीला करा. आणि जाता जाता मी विनंती करतो की व्हिडिओ पुन्हा एकदा मी सांगतो व्यवस्थित ऐका, आणि ऐकल्यानंतर खऱ्या अर्थानं आवडल्यास लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या, कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. खरं तर तुम्ही लाईक करावं, शेअर करावं, प्रतिक्रिया द्यावी म्हणून म्हणत नाही आहे. 750 वर्षापूर्वी वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनीच सांगितलं आहे, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चिंत जाण माझा. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, जाता जाता
तुम्ही कितीही तीर्थव्रत नेम भावे विनसिद्धी वायाची उपाधी करीशे जना. याच्यावरती एकच उपाय आहे, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. प्रेमाने बोला, धन्य निरंकारजी एवं राम कृष्ण हरी.